रामनवमी निमित्तानं नागपुरामधील पोद्दारेश्वर राम मंदिरातून अगदी थोड्याच वेळात शोभायात्रेला सुरुवात होते आहे। तर पोद्दारेश्वर राम मंदिराच्या समोर एका खुल्या रथावरती श्री राम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत। राम भक्त तो रथ हाताने खेचून संपूर्ण शहरामध्ये फिरवत असतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत या ठिकाणी श्रीरामाचं पूजन करत असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं। श्रीरामाचं पूजन झाल्यानंतर लगेचच आरती देखील पार पडणार आहे। आता स्वतः नितीन गडकरीजी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। त्यापूर्वी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील श्रीरामाचं पूजन केलं। त्यानंतर नितीन गडकरीजी उपस्थित होते। आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील या शोभायात्रेला सुरुवात होण्याआधी श्रीरामाचं पूजन करतानाची थेट दृश्य नागपुरातील शोभायात्रा सुरू होण्यापूर्वी। खास करून आज नागपुरात रामनवमी निमित्तानं या शोभायात्रेचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे। या शोभायात्रेची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि ज्या प्रकारे आपण थेट दृश्य पाहिली त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीरामाचं पूजन पार पडलं। अगदी काही क्षणात या शोभायात्रेची सुरुवातही आपल्याला पाहायला मिळेल। श्रीरामाचं पूजन केल्यानंतर आरतीला सुरुवात होईल आणि आरतीनंतर तिघेजण इतर रामभक्तांसह काही अंतर हा रथ खेचून नेतील। या शोभायात्रेला काही क्षणात शुभारंभ होईल। शोभायात्रेची संपूर्ण तयारी झालेली आहे। श्रीरामाचं पूजनही पार पडलेलं आहे आणि त्यानंतर सुरू होईल ती शोभायात्रा। नागपूरकर या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होताना पाहायला मिळतील। नागपुरात आज रामनवमीचं औचित्य साधून या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागपूरच्या पोद्दारेश्वर या ठिकाणाहून या शोभायात्रेची सुरुवात होती आहे। सर्वच दिग्गजांची असलेली उपस्थिती आपण थेट नागपुरातून सुरू होणाऱ्या या शोभायात्रेसंदर्भातली पाहिली आहे। श्रीरामाचं पूजन यावेळेला सुरू आहे आणि काही क्षणात सुरू होईल ती आरती आणि आरतीनंतर तिघेजण इतर रामभक्तांचं काही अंतर हा रथ खेचून नेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज रामनवमी आहे आणि त्याचं निमित्त साधत अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर त्याच निमित्तानं नागपुरातही शोभायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून अगदी थोड्याच वेळात या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। या शोभायात्रेच्या अगदी सुरुवातीला पोद्दारेश्वर राम मंदिराच्या समोर एका खुल्या रथावर विराजमान असलेले प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत। रामभक्त हाच रथ आता आपल्या हाताने खेचून संपूर्ण शहरभर फिरवतील यासाठी खास उपस्थिती आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीरामाचं पूजन पार पडलंय। आरती आता पार पडेल आणि लगेचच हे तिघेजण इतर रामभक्तांसह काही अंतर हा रथ खेचून नेताना आपल्याला पाहायला मिळतील थेट नागपुरातील शोभायात्रेतून। प्रभू श्रीरामांचं सुरू असलेलं पूजन शोभायात्रेला सुरुवात होण्याआधी थेट नागपुरातून अनेक मान्यवरांची खरं तर उपस्थिती आहे या शोभायात्रेसाठी। खास करून नागपूर म्हटल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपुरात रामनवमी निमित्त आयोजित या शोभायात्रेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती आहे। या तिघांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचं पूजन झालेलं आहे। अगदी काही क्षणात आरतीला सुरुवात होईल आणि आरतीनंतर संपूर्ण नागपूर शहरामधून ही शोभायात्रा निघणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये
नागपूरकरांचा मोठ्या प्रमाणात सहभागही आपल्याला पाहायला मिळणार आहे. औचित्य आहे रामनवमीचं आणि रामनवमी निमित्तानं संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन पार पडलं. तशाच प्रकारे नागपुरातही आज विशेष शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शोभायात्रेची संपूर्ण तयारी झालेली आहे. ज्या रथामधून प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांची शोभायात्रा काढली जाणार आहे तो रथ देखील किती सुंदर सजवण्यात आलेला आहे ते आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय. नागपुरातील या शोभायात्रेसाठी हा रथ खास सजवण्यात आलेला आहे. यावरती विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे आणि नागपूरच्या प्रत्येक भागामधून ही शोभायात्रा जाईल. त्यामुळे नागपूरकर मोठ्या संख्येनं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी या शोभायात्रेत सामील होण्यासाठी नागपूरच्या रस्त्यांवर पाहायला मिळतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.